जय गुरु. जय गुरु. हा. पाहिजे तर आज मीच म्हणतो. 8वा अध्याय. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच. किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्त मदिदैवं सं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. श्रीभगवानुवाच. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावम् याति नास्त्यत्र संशयः यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम् तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयः अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् कविं पुराणमनुशासितार मनोरणीयां समनुस्मरेद्य सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. 10 श्लोक बघितले आपण आज. बघूया किती होतं ते. तर अं, एक प्रश्न होता. हा बोल. हा, हे म्हणण्याच्या याच्यामध्ये हा जो 9वा श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये शेवटी ते द्यहा आहे बघा. तर तो अनुष्टुप नाही आहे, त्यामुळे तुम्ही ते वाढवलं नाही का पुढे? 9वा श्लोक. कविं पुराण 9वा. अनुशासितार. हा. हम्म. मग वाढवायचं म्हणजे काय? हा. मनोरणीमा या समरुनु स्मरेद्यहा असं द्यहा असं म्हणायच्या ऐवजी द्यह असं म्हटलं, ते त्या ह्याच्यामुळे का? ओके. चाल वेगळी आहे ना याची थोडीशी. हो हो. मनोरणीयां समनुस्मरेद्यस. ऍक्च्युअली कसं आहे माहितीये का, की आता हा जो विसर्ग आहे ना, तर हम्म. इथं क्रियापद आलेलं नाहीये याच्यामध्ये. कविं पुराण मनुशासितार मनोरणीयां समनुस्मरेद्यस. हा. सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यम तमस परस्तात्. तर इथं वाक्य इथं पूर्ण होत आहे आणि त्यामुळे हा हा. ते द्या द्या असं मी म्हटलं ना, खरं तर ते हम्म. द्यस असं म्हणायला पाहिजे. समनुस्मरेद्यस सर्वस्य धातारमचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात् असं. आज बसून दोन मुलं जन्माला आली. पहिला आला तो पहिला मुलगा झाला तो ब्रह्मा नावाची झाला. मुलगी झाली ती लक्ष्मी नावाची. असं. या महालक्ष्मीपासून दोन भाग उत्पन्न. ठीक आहे. पण ते जरा म्हणताना कळणं कठीण आहे नाही, की ते पूर्ण होत नाही ते. हो हो. ते काही काही गोष्टी ना, म्हणूनच संस्कृतमध्ये ती संथाच म्हणजे जसं आता श्लोकांमध्ये असतं की तो अनुस्वार द्यायचा की म्हणायचं. तर त्या पण गोष्टी तो म्हणजे चार चार चरणांचे जे श्लोक असतात ना, कधी कधी क्रियापद हम्म. वेगवेगळं असतं. म्हणजे 2 चरणांचं वेगळं, 2 चरणांचं वेगळं. मग तिथं वाक्य पूर्ण पण होतं असं. हम्म. असं. ठीक आहे. चालेल. थँक्यू हो. सर. हो. आता
तर आपण आणि दुसरं एक हे जे म्हणताना काय आहे की असं पूर्वी असं असायचं म्हणजे आता वेदांच्या ऋचा वगैरे पण असतात ना, जसा हा श्लोक आहे, तर पूर्वी अशी अपेक्षा असायची की पूर्ण ऋचा ही एका दमात म्हणायची. हम्म. जसं कविं पुराण मनुषासितार मनोरणीयां समनुस्मरेद्य सर्वस्य दातारमचिंत्य रूप आदित्यवर्णम तमसः परस्तात् असं. पण एवढा आपला दम हम्म. टिकत नाही, बरोबर? म्हणजे हम्म. हा, हम्म. तर तसं ते म्हणून ते मग आपण आता तोडून तोडून म्हणतो असं. हम्म. हम्म. असं. बरोबर. हम्म. ठीक आहे. तर आपला 6वा श्लोक सुरू होता आणि जवळपास संपत आला होता. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेति वैति कौंतेय सदा तद भाव भावितः. तेव्हा झाला होता ना मला वाटतं तसा, की जो जो अंतःसमयी जो जो भाव किंवा वासना जी आपल्या मनात असते किंवा जे जे स्मरण आपण करत असतो ते ते आपल्याला शरीर सोडताना ते ते त्या भावाहून भावित होणारं जे फळ आहे म्हणजे पुढचा जन्म जो आहे तो तसा प्राप्त होतो असं. हे आपण सांगितलं होतं. मला ऍक्च्युली काल म्हणजे आज 2 शंका विचारल्या आपल्यापैकी, त्यांचं आधी मी उत्तर देतो. एक जी शंका आहे जी आपण कालला म्हणजे स्मरण म्हणजे नक्की काय, चित्राचं स्मरण की सगुण मूर्तीचं स्मरण की परमात्मा म्हणजे त्याच्या दिव्य शक्तींचं स्मरण वगैरे वगैरे, आपण ती बरीच चर्चा केली त्याच्यावरती. एकाने मला प्रश्न विचारला की समजा एकाने स्मरण त्याला स्मरण जे आहे ते असं परमात्म्याच्या आत्मस्वरूपाचं स्मरण नाहीये, त्याला आपलं सगुण साकार असं स्मरण आहे. विठ्ठल समजा कमरेवर हात ठेवलेला विठ्ठल किंवा, तर मग त्याचं काय होणार? बरोबर, स्मरण तर आहे पण ते ते जे स्मरण आहे ते सगुण किंवा साकार रूपाचं आहे, बरोबर? तर काय होणार? हं. म्हणजे आणि ती अगदी तो म्हणजे काय त्याला म्हणतात, ती अगदी त्याची पूर्णावस्था आहे म्हणजे त्यात काही कॉम्प्रोमाइज नाहीये त्या स्मरणामध्ये. हा, आपण अंतकाळी त्याला तेच स्मरण अगदी पूर्ण झालं, त्याचं कर्मही तसंच होतं, मग काय होणार? तर याला शास्त्राचं उत्तर असं आहे की, आणि म्हणूनच आपल्याकडे 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत, बरोबर? कुठल्या कुठल्या कोणी सांगेल? सायुज्यता, स्वरूपता, समीपता आणि अजून एक शेवटची कोणती ती आठवत नाही मला हा, आता. असे 4 सालोक्य, सांगितले. सालोक्य, स्वरूपता. सामिप्य, हा, हा, सारुप्य आणि सायुज्य. तर सायुज्य म्हणजे काय? त्याच्यातच एकरूप होणं, ही मुक्ती सगळ्यात श्रेष्ठ, बरोबर? पण जवळपास असणं म्हणजे समीपता, सालोक्य म्हणजे ते सतत आपली इष्टदेवता सतत आपल्या समोर असणे आणि सारूप त्या देवतेसारखं रूप धारण करणे. या पण 3 प्रकारच्या मुक्ती आपल्या शास्त्रात सांगितलेल्या आहेत. तर असं म्हटलं जातं की, आणि इनफॅक्ट तुमच्यापैकी कोणी असे आहे का माहिती नाही, पण पुष्टी मार्ग म्हणून आहे ना, वल्लभाचार्यांचा वगैरे, गुजरातमध्ये वगैरे जो आहे, हा, द्वैत संप्रदायच म्हणजे, शुद्धाद्वैत म्हणतात त्याला मला वाटतं. तर त्याच्यात असं असतं की म्हणजे तो जो भक्त आहे, असा उत्कट भक्त, तो गोलोकाला जातो. आणि अगदी वैकुंठ किंवा गोलोक, आणि तिथं त्याला अगदी समोरच अगदी कृष्णाचं जे नंदनवन किंवा हे गोकुळामध्ये वगैरे वगैरे अगदी तसं त्याला सगळा अनुभव येतो वगैरे वगैरे. हा, कोणाला अगदी कृष्ण सतत कृष्णाच्या तो बरोबर असतो वगैरे वगैरे. तर म्हणजे ज्यांची अशी सगुण साकार भक्ती आहे
आणि शेवटी तसंच स्मरण ज्यांना राहतं त्यांना त्या भावाने हे मिळतं. आणि मग असं म्हटलं जातं आपल्या याच्यामध्ये, जो ती जी मी म्हणतोय की जी पूर्ण मुक्ती जी आहे ना आपल्या शास्त्रात सांगितलेली, ती त्यांना जेव्हा तो वैकुंठ लोक किंवा गोलोकाचंही जेव्हा विसर्जन होतं तेव्हा ते त्यांना पूर्ण मुक्ती प्राप्त होते. असं समजलं? म्हणजे त्यांचं काही असं नाही किंवा ते लगेच खालच्या जन्मात पडले किंवा त्यांना काही मिळालं नाही, असं नाहीये. ज्यांची भक्ती ही पूर्ण सगुण साकार स्वरूपाची आहे त्यांना मग तो, आणि अगदी उत्कट आहे म्हणजे त्यात काहीच हे नाही, तर त्यांचं परमोच्च अवस्था म्हणजे कैलास, म्हणजे शिवाचा भक्त कोणी असेल तर कैलास लोकात, किंवा कारण त्यांच्या मनात तीच कल्पना असणार की शिव कैलास शिखरांवर बसलेले आहेत, बाजूला पार्वती आहे, समोर नंदी आहे, किंवा वैकुंठात असेल तर, किंवा कृष्ण आहे वैकुंठामध्ये, लक्ष्मी पाय चेकते. तर ज्याचा जसा भाव असेल तशी त्याला ती मुक्ती तशी प्राप्त होते. असं समजलं? मला एक ह्याच्यावर एक प्रश्न आहे सर. हा. आता मरायच्या आधी काही लोक लाईक ह्याच्यावर असतात आयसीयू मध्ये Ventilator. किंवा व्हेंटिलेटरवर. हो. मग त्यांना म्हणजे त्या आत्म्याला नाही कळत की ते देवाचं नामस्मरण त्यावेळेला करावं. हम्म. मग त्यांना मुक्ती मिळत नाही ना कधी, म्हणजे किंवा ते आधी भक्त असतील पण त्यावेळेला नामस्मरण केलं नाही नाही तर त्यांना मुक्ती नाही मिळत नाही का? नाही, असं नाही. आता उदाहरण देतो मी. आपण जेव्हा झोपतो, हा, हम्म. त्या झोपेमध्ये त्या झोपेमध्ये जर डिस्टर्बन्स झाला तर आपण आपली झोप चाळवते, बरोबर? हो जेव्हा हो मृत्यू येतो तेव्हा मृत्यू म्हणजे तर केवढा मोठा आघात होत असेल, बरोबर? छाती दुखत असेल हम्म. काहीतरी. भले आपण म्हणतो तो एखादी व्यक्ती झोपेत गेली किंवा एखादी हो व्यक्ती व्हेंटिलेटरवर असताना गेली, समजा असं म्हणूया, किंवा हम्म. बेशुद्ध अवस्थेत, पण तरी त्यांचं म्हणजे त्यांना शुद्ध, लौकिक अर्थाने शुद्ध आली नव्हती. पण त्यांना, आपल्याला हो. कधी कधी असं होतं पहा की स्वप्नामध्ये आपण काहीतरी, मन काहीतरी विचार करतच असतं, नाही का? हो देह देह बेहोशीत असतो. हम्म. पण बरोबर. मनाची क्रिया सुरू असते ना. तर आणि हो स्मृती जी आहे ती मन आणि बुद्धी याचा विषय आहे. देहाचा विषय नाहीये स्मृती हा, नाही का? त्यामुळे एखादी व्यक्ती हम्म. व्हेंटिलेटरवर असली तरी त्याचं मन आणि बुद्धी अंतर्मुख म्हणजे अंतर्गत अवस्थेत ती आहे की नाही हे कोणाला माहिती? म्हणजे असणारच म्हणजे. सबकॉन्शियस माइंड. हा, तर ते असणारच ना, नाही का? हम्म. 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 बरोबर. जन्मोजन्मी जे संस्कार झालेले असतात ते येतात ना बरोबर. हा, म्हणजे म्हणजे जो जन्मोजन्मीचे पण. म्हणजे हा. व्हेंटिलेटर असेल तरी ते असतात बरोबर. हो. त्यामुळे असं समजायचं कारण आहे की व्हेंटिलेटर गेलं म्हणजे आता तो जसं इलेक्ट्रिक मध्ये आपण स्विच ऑफ केला की लाईन कट ऑफ झाली, असं नसणार. पॉवर, ती आतली जी चैतन्य शक्ती जी आहे, म्हणजे त्याच्या प्राणशक्ती, अं, जोपर्यंत जागृत आहे त्याची, तोपर्यंत मनाचं आणि बुद्धीचं काम, चित्ताचं काम सुरूच असतं ना, ते कधी बंद पडत नाही, नाही का? प्राण. बरोबर. हा. हा. सर किती वेळेला तरी व्हेंटिलेटर असंच चालू ठेवलेलं असतं, म्हणजे ती प्राणशक्ती कदाचित आधीच निघून गेलेली असते पण व्हेंटिलेटर चालू असतं, मग अशा वेळी काय? मग आता अशा वेळेस मग आपण असं समजायचं की त्याचे प्राण ज्या क्षणी गेले असतील, कधीतरी 2 तासापूर्वी गेले हम्म, असतील समजा, तर तेव्हा ते हम्म, प्राण जाताना त्याला काहीतरी असा हे बसलाच असेल. जाणीव झाली. हं. हम्म, असं म्हटलं बरोबर. जातं असं म्हटलं जातं झटका. हं, हम्म, असं म्हटलं जातं की जे प्राण जे जातात ना, ते हम्म, देहाच्या कुठल्या तरी मार्गांनी बदलून हा, जातात. हा, बरोबर. बरोबर. हम्म, बरोबर. उदाहरणार्थ, हम्म, बऱ्याच जणांचे प्राण, सामान्य लोकांचे, हे मूत्रमार्ग किंवा गुदाद्वार याद्वारे जातं प्राणशक्त. हम्म. हम्म, हम्म. तर म्हणजे कारण का त्यांचे विचार हे जास्त करून त्याच्याशी संबंधित असतात असं म्हणतात.
बऱ्याच जणांना असं होतं की मरताना म्हणजे लघवी होते किंवा हे पण होते, परसागडला पण होते असं म्हटलं जातं. थोडस असं, कारण तो तो जो प्राणाचा जो आवेग असतो जातानाचा, त्या आवेगाबरोबर मूत्र किंवा विष्ठा ही थोडीशी त्याचे उत्सर्जन होतं असं. हं. काही जणांचे जे प्राण असतात ते डोळ्यातून किंवा कानातून असे पण जाऊ शकतात, तर ती मध्यम अवस्था. आणि काही जणांचे प्राण आहेत ते ब्रह्मरंध्रातून जातात. हम्म. तर ती जी म्हणजे जसा मनात जसा विचार असेल तसं ते प्राण त्या त्या मार्गाने ते बाहेर पडतात असं. तर योगी लोकांचे पण वगैरे मी असं प्राण. ऐकलेलं आहे. हं. बोला सर, बोला. तर आता असं म्हटलं जातं की योगी लोकांचे प्राण हे ब्रह्मरंध्रातून जातात असं, कारण त्यांचे ते प्राण त्यांचा जो ऊर्ध्वगामी असतात त्यामुळे ते वरती जाऊन असे जातात असं, नाही का? म्हणजे पण म्हणजे अर्थात तो वेगळा विषय, पण मुख्य म्हणजे प्राण जाताना काहीतरी आवेग असतो. हा. आणि तो तो जो झटका असतो, तो झटका म्हणजे त्यांनी जरी माणूस व्हेंटिलेटर किंवा बेहोशीत असेल तरी आतमध्ये त्याला काहीतरी म्हणजे शॉक बसतोच असं, नाही का? असं नाही काय आपलं सहज आपला जसा आपला श्वासोच्छवास सुरू आहे तसा प्राण गेला असं होत नसावं. बरोबर आहे. घर पण लागते मी काही असं जणांना प्राण मी हा जाताना. हा, कोणी की कोणी म्हणतात ज्याचा घर घर प्राण, लागते. हा. हा बरोबर, हो सर, मी असं ऐकलेलं आहे की ज्याचा प्राण म्हणजे एकतर गुदद्वारातून ह्याच्यातनं जातो, तर त्याला परत मनुष्य जन्म मिळत नाही. हे खरं आहे का हो? नाही 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 नाही, आता कोण तर सांगणार तो आहे? त्याच्या संबंध मी तो बोललाय ना, अंतकाली जे आहे, तर त्याची वासना जशी असेल त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्म मिळणार. हं. हं. आता त्याच्या मनात जर कुत्र्याचा विचार असेल तर कुत्र्याचा जन्म मिळेल. नाही का? त्याला मांजरीचं स्मरण होत असेल किंवा त्याचा आवडता पोपट असेल तर पोपटाचा जन्म मिळेल. म्हणजे उदाहरण देतोय मी असं असं. हम्म. हं. आणि दुसरं असं अजून एक प्रश्न होता की म्हणजे सगळं आधीचं सगळं विसरून कर्म, इकडे आपण कर्म 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 म्हणतो आणि मग पुढचा जन्म जो आहे तो सगळा फक्त त्याच्यावरती कसा काय अवलंबून असतो, तर त्याचं उत्तर दोन प्रकारांनी, म्हणजे दोन नाही, एकाच प्रकाराने ऍक्च्युअली देता येतो की जन्म जो आहे किंवा पुढची जी योनी आहे ती अंतकालाची प्रयाणावेळेची जी तीव्र इच्छा असते त्यानुसार प्राप्त होते. पण त्या जन्मामध्ये जे भोग असतात ते म्हटलं त्याच्या प्रारब्धानुसार फलित होतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्याने खूप काहीतरी म्हणजे पापकर्म, दुष्टकर्म, त्रास देणं लोकांना वगैरे वगैरे असं काही काही केलं असेल समजा, हा, त्याच्या आणि त्याला मात्र मरताना अत्यंत, उदाहरण देतो मी, की तीव्र इच्छा झाली काहीतरी की आपल्याला राजा 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 व्हायला पाहिजे, राजा व्हायला पाहिजे, असं काहीतरी त्याच्या मनाने घेतलं, त्या ह्याच्यात जर तो गेला, समजलं, तर त्याला जन्म तर राजाचा मिळेल पुढचा, पण त्या राजाचा जन्म तर मिळेल त्याला, पण नंतर त्याला जो त्रास, इतरांना त्यांनी जो त्रास दिलेला आहे त्या त्रासाचं फळ म्हणून त्याला, तो राजा असून सुद्धा त्याला ते ते उलटं फळ भोगावं लागतं. समजलं? आणि याच्या उलट समजा एखाद्याने जन्मभर खूप सत्कर्म केलेली आहेत समजा, हा, आणि पण त्याला काहीतरी लुटेरा, डाकू असं काहीतरी, एक उदाहरण देतोय, म्हणजे असं काहीतरी त्याच्या डोक्यात शेवटी असं विचार, म्हणजे तो विचारच प्रबळ झाला समजा, तर काय होईल की तो होईल डाकू, लुटेरा, चोर काहीतरी, पण त्याचे जे प्रारब्ध जे असेल त्यांनी खूप सत्कर्म केले असल्यामुळे तिथेही तो एक, ज्याला आपण चांगला डाकू असं म्हणता येईल ना, म्हणजे लोकांना मदत रॉबिन करणारा. हुड, रॉबिन हा, हुड.
रॉबिनहूड टाईप वगैरे. तर तसलं काहीतरी असेल. म्हणजे म्हणजे त्यामुळे हे दोन प्रारब्ध हे आपल्याला पुढचे भोग ठरवतं, प्रारब्ध. आणि अंतःकालची वासना ही पुढची योनी काय हे ठरवतं. समजलं? हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे नुसतं वासना म्हणजे मग तो जन्म आला म्हणजे सगळं तिकीट मिळालं आता तुम्हाला असं नाही. म्हणजे राजा झाला म्हणजे सगळं झालं का? राजघराण्यात जन्म आला म्हणजे काय? नाही. राजघराण्यातल्या लोकांनाही म्हणजे सगळं काही तुम्हाला सगळ्या सुखांची गॅरंटी असेल का? अजिबात नाही. नाही का? नाही. इनफॅक्ट त्यांना आपल्या मनासारखं जगता येत नाही राजघराण्यातल्या लोकांना. नाही नाही, ते 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 तेच मी सांगतो की ते ते त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याचं प्रारब्ध काय आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आणि प्रारब्ध कशावर अवलंबून आहे? गेल्या मागच्या जन्माचं काय केलेलं ते. आणि नुसतंच मागच्या जन्माचं नव्हे तर आधीच्या बऱ्याच जन्मोजन्मीचंही त्याचं जे कर्म सुकृत दुष्कृत जे काय असेल त्यानुसार. नुसतंच त्याच फक्त त्याच जन्माचं पण नाही असं असं. तर त्यामुळे तो कर्मसिद्धांत अशा रीतीने तो म्हणजे त्याला काही म्हणजे अंतःकाळची इच्छा म्हणजे शेवटच्या म्हणजे कर्मसिद्धांताला ती बाध आणत नाही किंवा तो शॉर्टकट नाहीये असं. ठीक आहे. तर अशा त्या दोन शंका होत्या त्या मी सांगितल्या. आता इथं हा एक 7वा श्लोक फार सुंदर आहे. यात संबंध आहे. स्मरण, अनुसंधान, स्मरण वगैरे वगैरे. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो मामे वैश्यस्य संशयः. तर इथं तस्मात म्हणजे त्यामुळे किंवा त्या अर्थी सर्वेषु कालेषु सगळ्या कालांमध्ये माम अनुस्मर, माम अनुस्मर. माम स्मर पण नाही. माझं अनु म्हणजे सतत कंटिन्युटी. माझं तू सतत स्मरण कर. कारण का की मरण कधी कधी येईल हे सांगता येत नाही, नाही का? त्यामुळे तू सतत माझं स्मरण करत राहा. त्यामुळे जेव्हा कधी स्मरण म्हणजे तुला मृत्यू होईल तेव्हा तू माझ्या स्मरण करता करताच तू जाशील असं. त्यामुळे अनुस्मर हे फार महत्वाचं आहे. नुसतंच स्मरण आहे. माम अनुस्मर. च युद्ध कर. च युद्ध म्हणजे आणि युद्ध कर. याचं मी तुम्हाला हे सांगतो की हे असं त्याने कृष्णाने काय सांगितलं म्हणजे नुसतं स्मरण कर म्हणजे नुसतं आपलं डोळे मिटून ध्यान लावून बसवू नकोस. तर तुझं हे आता तू तू कर्मयोग म्हणजे तुझा जो योग्य मार्ग आहे तो कर्मयोगाचाच आहे. तू काही संन्यास घेतलेला नाहीये. त्यामुळे तू युद्ध करणंच आहे तुला. पण ते युद्ध करताना सतत माझं स्मरण कर. मग हे कसं शक्य आहे? हा, एकीकडे तू म्हणतोस की युद्ध कर आणि एकीकडे म्हणतोस की मला माझं स्मरण कर. आता म्हणजे मी दोन्ही गोष्टी एकाच वेळेस कशा करू शकेन त्याचं मी थोडं नंतर सांगतो मी त्याचं स्पष्टीकरण. पण पुढचे शब्दही महत्वाचे. पुढची ओळ मयी अर्पित मनोबुद्धी म्हणजे आणि आता तू जर माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी ही जे अर्पण केलेली असशील तर माम एव एष्यसी असंशयः. जर तू तुझं मन आणि बुद्धी जर मला अर्पण केलेली असशील तर तू माझ्याशिवाय तू मलाच प्राप्त होशील. एष्यती म्हणजे ई याती या धातूचं ते जे जातो किंवा प्राप्त होतो या अर्थ ते एष्यसी. त्याला तो सांगतोय मध्यम पुरुष. असंशय हा यात काही संशय नाही. आता असं का म्हटलं कृष्णाने? आणि इथं ऍक्च्युली त्यांनी स्मरण करण्याची गुरुकिल्लीच दिली आहे. कसं स्मरण परमेश्वराचं स्मरण कसं म्हणजे त्या ठेवण्याचा सगळ्यात सोपा आणि हमखास मार्ग काय? तर तुझं मन
आणि तुझी बुद्धी ती तू मला अर्पण कर. हम्म. आता बघा हा, आपण विचार कशाने करतो? बुद्धीने. कल्पना कशाने करतो? मनाने. बरोबर. आणि जर म्हणजे संकल्प विकल्पात्मका मनः आणि निश्चयात्मिका बुद्धी, नाही का? या जर दोन्ही गोष्टी जर आपण परमेश्वराला अर्पण केल्या म्हणजे काय? जसं आपण देवाला एखादी गोष्ट अर्पण करतो म्हणजे काय, ती आता त्याच्यावर तर आपण आपला हक्क सोडून देतो पूर्णपणे. आता ते माझं नाही. बरोबर. एखादी गोष्ट एखाद्याला दिली, अर्पण केली, जसं आपण लहानपणी पूर्वी म्हणायचो की दिलं दान घेतलं दान पुढच्या जन्मी मुसलमान. म्हणजे थोडक्यात की एकदा दिलेली गोष्ट आपण परत घेत नाही आणि अर्पण केलेली तर नाहीच. नुसतं तात्पुरती उसनं देणं वेगळं आणि अर्पण केलेलं देणं वेगळं. तर मन आणि बुद्धी जर आपण आपली परमेश्वराला अर्पण केली, तर मग आता माझं मन माझं राहिलं का? नाही, ते परमेश्वराचं झालं. माझी बुद्धी माझी राहिली का? नाही, ती परमेश्वराची राहिली. मग आता माझ्या मनाने ज्या कल्पना करायला मी पाहिजे, म्हणजे जरी मन माझ्याकडे असलं तरी त्याचा उपयोग मी परमेश्वर जसं मनाने विचार करेल, कल्पना करेल आणि परमेश्वर जसा बुद्धीने विचार करेल, तसंच सगळं त्या त्या मनाकडून आणि त्या बुद्धीकडून तसाच विचार आणि तशाच कल्पना व्हायला पाहिजेत. न की एखाद्या क्षुद्र जीवासारख्या, नाही का? तर तर तुम्ही आता एक एकदा म्हणाला ना एक 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 मिनिट एक मिनिट देवी, एक मिनिट देवी. हा, तर त्यामुळे हे मन आणि बुद्धी ही जर परमेश्वराला अर्पण केली, तर सगळं तो मग आता म्हणजे जसं मी उदाहरण देईल की परमेश्वर हे हा कन्सेप्ट समजायला थोडा कठीण आहे की परमेश्वराला दिलं म्हणजे मी नक्की काय केलं. पण समजा जर आपण असा विचार केला की माझ्या हातात समजा एखादं समजा वाद्य आहे चांगलं आणि मी चांगला वादक आहे समजा, आणि किंवा अजून सोपं मी चांगला गायक आहे आणि मला मी आता माझी गायन विद्या ही मी राजाला अर्पण केली. हा, आता राजाला मी जेव्हा माझी गायन विद्या अर्पण करीन, त्याचा अर्थ काय की मी जे काय गायन करील ते राजाच्या प्रित्यर्थच करेन, राजाला प्रसन्न करण्यासाठीच करेन. बरोबर. दुसऱ्या कोणाची स्तुती करीन का मी? नाही. बरोबर. जी काय स्तुती गाणं पोवाडा वगैरे वगैरे जे काय मी करेन ते राजाची स्तुती करेन. तसंच म्हणजे जशी मी माझी गायन विद्या ही राजाला अर्पण केल्यावर त्या विद्येचा उपयोग मी राजासाठीच करतो किंवा करणं अपेक्षित आहे. किंवा जसं एखादा सैनिक असतो की ज्यांनी आपली तलवार किंवा आपलं शौर्य राष्ट्राला किंवा देशासाठी मी लढेन असं खरोखर, न की पोटासाठी, असं जर अर्पण केलं. आणि आपण इतिहासात अशी बरीच उदाहरणं आहेत, जसं बाजीप्रभू देशपांडे वगैरे, नाही का, की ज्यांनी आपलं शौर्य हे आपल्या महाराजांनाच अर्पण केलं होतं. मग तिथं स्वतःच्या जीवाची पण पर्वा केली नाही त्यांनी. तसंच त्याच पद्धतीने म्हणजे आता तिथे त्यांनी त्यांचा शौर्य किंवा पराक्रम अर्पण केला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी पराक्रम केला. हा, तसं जर आपण मन आणि बुद्धी जे प्रत्येकाकडे आहे, बरोबर, गायन विद्या किंवा शौर्य पराक्रम हे प्रत्येकाकडे असेलच असं नाही, पण मन आणि बुद्धी हे प्रत्येकाकडे आहे. ती जर आपण अर्पण केली परमेश्वराला, तर त्या मनात विचार हे परमेश्वराचेच येतील. त्या मनाने स्तुती सुद्धा कीर्तन सुद्धा परमेश्वराचंच होईल. विचार सुद्धा परमेश्वराचेच होतील सगळे, परमात्म्याचेच, नाही का? बरोबर आहे. तर त्यामुळे जे कृष्ण म्हणतायत की असं जर तू मला अर्पण केलीस तर तू मलाच प्राप्त होतील यात काही संशयच नाही असं. आणि यामुळे मग मी जे म्हटलं होतं की ऍक्च्युली सतत म्हणजे शेवटपर्यंत किंवा माम अनुस्मर हे निश्चित हमखास सतत स्मरण ठेवण्याची गोष्ट जी आहे, युक्ती आहे, ती म्हणजे मय्यर्पित मनोबुद्धीर. आणि मग 12व्या श्लोकात पण तेच म्हटलंय, नाही का, मय्यर्पित मनोबुद्धीर यो मद्भक्तोऽस्मि संशयः.
समजलं हा म्हणजे मन आणि बुद्धी हे अर्पण करायला कृष्ण सतत का सांगतायत ते? हो, छान सांगितलं सर. जवळजवळ प्रत्येक अध्यायात आलेलं आहे असं. हा, त्याचं कारण ते आहे. कारण मन आणि बुद्धी जर आपण खरोखरच अर्पण केली, म्हणायला सोपं आहे पण होत नाही आपल्याकडून, पण ती जर खरोखर अर्पण झाली तर आपण आपल्या मनात जो काय म्हणजे सतत माझ्या डोक्यात जर तो एक कॉन्शियसनेस असेल, तर दुसरं काही होणारच नाही ना माझ्याकडून. पण ह्याचं परिमाण काय आहे हे कसं ओळखायचं? म्हणजे आपण समजा असं ठरवलं की आपण आपलं मन आणि बुद्धी देवाला अर्पण करूया किंवा परमेश्वराला अर्पण करूया, देवाला पण नाही. परमेश्वर पण चांगलीच कार्य करतो म्हणजे कुठलंच वाईट कार्य आपल्या हातनं होणार नाही. होय. पण नाही तेच म्हणजे नाही, सांगतो. आपल्याला एक चालेल. हा एक सांगतो मी. बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे की ओळखायचं कसं किंवा कसं आपल्याला आपलं स्मरण होतंय की नाही बरोबर. तर हे जे स्मरण किंवा अनुसंधान आहे ना, याचे 3 प्रकार आहेत. एक असतं प्रबोधजन्य स्मरण. प्रबोधजन्य स्मरण म्हणजे काय, की मला ती गोष्ट त्याचा पूर्णपणे बोध, नुसताच बोध नाही, प्रबोध, प्रकर्षाने बोध झालेला आहे. कसं? तर एक मी उदाहरण देईल की म्हणजे लहान खेडेगावात अशी लोक युक्ती करायचे छोट्या गावी वगैरे पण, की मांजर दूध प्यायची ना, सगळीकडे मांजरी तर असायच्या. तर त्या मांजरीला गरम दूध असं ठेवायचे आणि मग एकदा त्या मांजरीनी जर त्या गरम दुधात तिची जीभ भाजली ना, तोंड भाजलं ना, ती परत कधी दुधाकडे जायची नाही. बरोबर? मग दूध समोर असेल तरी ती पिणार. हा, तर कारण का, तो अगदी पशुजीव जरी असला तरी त्याला तो प्रबोध झालाय की ते हा दूध हा म्हणजे काहीतरी गरम प्रकारे त्यांनी जीभ भासते बाबा. हा, जसं लहान मुलांनी एखाद्या वेळेस गरम पाण्यात हात घातला आणि चटका बसला आपल्याला, परत कधी तो अग्नीत आधी एकदा चुलीत बोट घालेल पण परत घालेल का कधी नाही, कारण तो प्रबोध झालेला आहे. म्हणजे अनुभूती ज्याला आपण म्हणतो ना, तो असा झटका बसतो म्हणजे नक्की ठाम मला माहितीये की हे म्हणजे तर प्रबोधजन्य स्मरण हे कधी अगदी झोपेत सुद्धा आपण तो आगीत बोट टाकणार नाही, स्वप्नात नाही, झोपेत नाही, कधीच नाही. बरोबर? हे फार म्हणजे हे प्रबोधजन्य स्मरण आहे ना, हे फार महत्वाचं आहे. आणि ते सहसा त्याचं कधी विस्मृती होत नाही. दुसरं आहे संबंधजन्य स्मरण. संबंधजन्य स्मरण म्हणजे कसं, की मी आता एखाद्या उदाहरणार्थ प्रवास करतोय रेल्वेमधून, आगगाडीतून, आणि कोणाशी तरी माझं बोलणं होतंय 2-3 लोकांशी वगैरे. मग मी खाली उतरतो, मला चहा प्यायचा असेल मी त्यांना पण विचारतो, कारण त्यांचा माझा संबंध आलेला आहे. बरोबर? तो जर गेला, मग तो खाली उतरला असेल, समजा मी बसमध्ये असेल, तर मी लगेच कंडक्टरला सांगतो की अरे तो माणूस यायचा आहे, म्हणजे काय माझा संबंध आहे त्या व्यक्तीशी. हा, आणि म्हणून तो संबंधाचे जाण माझ्या आहे आणि म्हणून मला त्याचं स्मरण आहे. पण एकदा तो प्रवास संपला की माझा त्याचा संबंध संपला, मग मी माझ्या डोक्यातनं तो विषय चालला गेला. बरोबर? मग परत परत मला त्याचं स्मरण होतं का? नाही. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की किती जरी अगदी घट्ट नाती असली तरी तो वियोग झाला की हळूहळू ते संबंध तो सगळं ते जे स्मरण असतं ते संबंधी स्मरण असतं आणि ते मग हळूहळू जातं. बरोबर? कारण संबंधच जातो, त्याची तीव्रता तर नक्कीच कमी होते, नाही का? तिसरं स्मरण असतं ते असतं क्रियाजन्य स्मरण. क्रियाजन्य स्मरण म्हणजे काय, विशिष्ट क्रिया करताना आपल्याला ते स्मरण राहतच राहतं. उदाहरणार्थ म्हणजे आपल्यापैकी जे गाडी चालवत असतील, हा, किंवा गाडी जाऊ दे, सायकल, हा, सायकल चालवताना आपण कधी असा विचार केलेला आहे का की डावा पाय पुढे सरकवायचा की उजवा पाय पुढे सरकवायचा? फार कन्फ्युज होतो आपण. बाकी जाऊ द्या, पॅन्ट घालताना आपण डावा पाय टाकतो पॅन्टमध्ये आधी की उजवा पाय टाकतो चड्डी घालताना किंवा हे? कारण काय, ती क्रिया एवढी आपल्या त्या क्रियेत ते माहितीये विशिष्ट डावाच पाय समोर येणार
उजवा येणारच नाही. बरोबर. ड्रायव्हिंग करताना आपण म्हणजे ड्रायव्हिंग करताना व्यक्ती आपण गप्पा मारत असू, सगळं असेल तरी ड्रायव्हिंग आपोआप मी गिअर बदलेन. बरोबर. सगळं सगळं काही होईल. समोर गाडी आली तर मी बाजूला घेईन, सिग्नल लागला तर बंद पडेल, माझं बोलणं सुरू राहील, एकीकडे मी गाणं पण ऐकत असेल. तर हे होतं क्रियाजन्य स्मरण. म्हणजे माझं एक डोकं जे आहे ते कायम माझ्या ड्रायव्हिंगचं अवधान माझं कायम असतंच असतं. नाही का? जसं पूर्वी म्हणायच्या की त्या प्रतीक्षिप्त खेडेगावातल्या क्रिया हा तर प्रतीक्षिप्त ते क्रिया असते ना. प्रतिक्षिप्त क्रिया ही रिॲक्टिव्ह असते. हा म्हणजे की जसं मी हात घेतला गालावर मारायला समोरच्या माणसाने, तर आपण लगेच डोकं बाजूला करतो. म्हणजे ती ती नाही. प्रतिक्षिप्त क्रिया. हा नाही. हा बरोबर हा आहे की नाही? ती वेगळी. हा हा ती वेगळी गाडी पद्धत. चालवताना वगैरे मला जे म्हणायचं ते नकळत ते हातपाय चालत राहतात. हा नाही पण ती नकळत नाही, त्याला क्रियाजन्य स्मरण म्हणजे कारण ते सतत ते अच्छा अवधान येस. किंवा असतंच असतं. म्हणजे जसं पूर्वी हो हो म्हणायच्या सबकॉन्शियसली आपण त्या गोष्टी हा करत राहतो. हा हा नंतर म्हणजे आपण स्वतःला जे सेल्फ ट्रेनिंग जे दिलेलं असतं त्यानेच ते होतं. किंवा पूर्वी जशा बायका मातीचे घडे डोक्यावर फिरवून दोन्ही हात म्हणजे डबल घडे ठेवून नदीवरनं परत यायच्या, गप्पाही मारत असायच्या, हातही लावलेला नाही, हा पण तो हात बॅलन्स अगदी सोडून परफेक्ट हा असायचा. हा ते बॅलन्स. कसं शक्य आहे? नाही का? आपल्याला आपल्याला हात ठेवून पण जमणार नाही तो बॅलन्स, नाही का? तर कारण किंवा डोंबाऱ्याचा खेळ, डोंबारी पोरं असतात ती कसं करतात. तर हे जे स्मरण आहे, तर हे 3 प्रकारचं जे स्मरण आहे, तर आता यातलं जे म्हणजे आणि हे तिन्ही प्रकारचे स्मरण आपल्याला त्याचं शास्त्रीय म्हणजे साधं स्मरण आपण म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने ते क्रियाजन्य स्मरण होतं. एखाद्या गोष्टीचा परमेश्वराशी जर आपला सतत संबंध येत असेल, रोज मी पूजा करत असेल, देवाचं गंध उगाळत असेल, हे करत असेल, ते करत असेल, देवाचीच कामं करत असेल, तर देवाचं स्मरण मला जास्तीत जास्त होणारच आहे. तिला रोज मी मंदिरात जात असेल वगैरे, नाही का? म्हणजे ते आपोआप होणारच आहे ना. म्हणजे मी संबंध प्रत्यक्ष जास्तीत जास्त संबंध आणतोय माझ्यामध्ये. आणि प्रबोध, तिसरी पद्धत म्हणजे काय, की मी माझा जो बोध आहे किंवा विचारशक्ती जी आहे, सतत मी त्याच्याविषयी वाचन, त्याच्याविषयी मी नवीन कन्सेप्ट समजून घेतोय वगैरे, वगैरे. तर मला माझं प्रबोधही मी सतत वाढवतोय, की जेणेकरून माझं जे म्हणजे बुद्धिजन्य बुध हे सगळं बुध धातूपासून आहे. बोध, बुद्धी वगैरे नाही का? आणि तो प्रकर्षण बुध्यती ते प्रबोधः. तर तो बोध जो आहे तो कधी माझा जाणार नाही असा. नाही का? अगदी आणि प्रबोध स्मरण जे आहे ते झोपेत सुद्धा राहत. नाही का? तर असं म्हणजे जे म्हटलेलं आहे कृष्णाने, की स्मरण आता दीपालीने जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर ते आहे, की आपण थोडंसं अॅनालाइज करायला पाहिजे, की मला स्मरण करायचंय. मग मी काय करू शकतो? क्रियास्मरण म्हणजे क्रियासंबंधी स्मरण कसं वाढवू शकतो? संबंध संबंधी स्मरण कसं वाढवू शकतो? आणि प्रबोधाकडनं स्मरण कसं काय वाढवू शकतो? असं. काही जण पण असं म्हणतात की ते भगवंताचं कंटिन्युअस स्मरण करतात. स्मरण करतात म्हणजे काय? तर त्याचं नाव घेतात. असे वेगवेगळे मार्ग आहेत. कोणी रामाचं नाव घेतं, कोणी कृष्णाचं घेतं, कोणी ओम नमः शिवाय म्हणतं वगैरे असं. ते आणि ते म्हणतात क्रियास्मरण की ते आमच्या सगळं डोक्यात ते हा सतत तर चालू असतं म्हणून. बरोबर ते क्रियास्मरण झालं. हा सर कोणी एक प्रश्न आहे हा हा की आई स्वयंपाक करत असते पण तिचं छोटं तानुलं बेडरूम मध्ये झोपलेलं असतं तर त्याने नुसतं त्या जरी केलं तरी ती धावत जाते. हे कुठलं बरोबर. स्मरण? हे कुठलं अनुसंधान? ते संबंध स्मरण ना. माझा संबंध आहे त्यामुळे माझं एक डोकं सारखं तिकडे आहे असं. हं, पण ते आता तात्विक आता नाहीये ना. आता 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 हा नाही आता तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आता याच्यात अजून ना 3 पोट प्रकार आहेत संबंधामध्ये. हा अगदी बरोबर. हा आता अ, या संबंध स्मरणामध्ये प्रायोरिटी कशाची? म्हणजे उदाहरणार्थ ती जी बाई जाते ते डोक्यावर पाण्याचे घडे ठेवून, तर तिची प्रायोरिटी बोलण्याला आहे, बोलण्या आणि चालण्याला आहे, की घड्यांच्या बॅलन्सला? हा त्याच्यावरनं प्रायमरी काय आणि सेकंडरी काय हे ठरतं. जसं नामदेवांची जी गोष्ट होती
नामदेव नाही काय आपल्या गोरा कुंभारांचं, हा, की त्यांनी त्यांचं पोटचं